महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाने तहसील परिसर दणाणून गेला होता। यावेळी प्राध्यापक निळू पवार, माजी सभापती सुशांत चव्हाण, सुशीलाताई पवार, शिवा राठोड, सुभाष चव्हाण, भीमसिंह चव्हाण, नारायण पवार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन दिले। 1901 ते 1948 या काळात निजाम प्रांताच्या हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा आणि लमान जातींचा जमात म्हणून उल्लेख होता। यानुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळाले आहे। मात्र 1948 नंतर राज्याच्या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे मूळ आरक्षण संपुष्टात येऊन त्यांना विमुक्त जातींच्या संवर्गात समाविष्ट करण्यात आले असा आरोप गोरसेनेने केला आहे। मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचे फडणवीस सरकारने जाहीर केले। त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील हे गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी गोरसेनेने केली आहे। या निवेदनात म्हटले आहे की 1950 पूर्वीचे अनुसूचित जमातीचे दुर्मिळ पुरावे असूनही भाषावार प्रांत रचनेमुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मूळ आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। या आंदोलनात शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेते गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी संबंध अविवाहित राहून समाजाचे अनेक प्रश्न आणि समस्या सरकार दरबारी मांडण्याची तयारी ठेवलेली आहे। मागच्या काळामध्ये त्यांनी नागपूर येथे मोर्चा काढला होता, आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढला होता आणि आता आम्ही लाभधारक आणि हकधारक असल्यामुळे आमचे राष्ट्रीय नेते जे जे सांगतील ते निर्णय आम्ही शीर्षस्थानी मानतो। कारण त्यांनी आमच्यासाठी पूर्ण जीवन अविवाहित राहिलेला आहे आणि समाजासाठी ते झटतात। आता निवेदन द्या म्हणले, आता मी इथं निवेदन देऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन निवेदन देत आहे। म्हणजे सर्वत्र फक्त निवेदन देत आहोत। मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री जाणकार आहेत, ते बरोबर आम्हाला न्याय देतील। नाही दिले तर पुढची रणनीती आम्ही सांगू। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे विश्वासनीय बंटी चव्हाण आपल्यासोबत आहे। बंटी चव्हाण यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत बंजारा समाजापासून आपली खरं तर बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। आज या ठिकाणी मुखेड तालुक्यात गोरसेनांनी ही सुरुवात केली आणि नक्कीच गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आम्ही जाणार। दिल्लीपर्यंत काय आपण जिथपर्यंत समज भारतात बंजारा समाज अलग अलग कॅटेगरी में येतो, त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही एसटी समाजामध्ये आमची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला मुंबई जावं लागेल या दिल्ली जावं लागेल, पण पूर्ण बंजारा समाज यावेळेस अनेक संघटना आहेत, सगळे संघटना एकत्र येऊन बंजारा समाजासाठी एसटीच्या मागणीसाठी आम्ही मागणी करतो। बंजारा समाज आता पवार सरांनी म्हणले म्हणजे माळावर ऊस तोडण्याची लहान लेकरं घेऊन जातात आणि काही सरप वगैरे काही चावतात, बाया आमचे मर्डर होतात, तरी आमची काळजी घ्यावी सगळे, म्हणजे वरचे आपले देवेंद्र फडणवीस आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा। बंजारा समाजाची मागणी एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ही करत आहे। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।